ही लढाई आता एका दिवसाची होणार नाही। राज्य सरकार सुद्धा आता थरथराट अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आलेलं आहे। त्याचं एकमेव कारण इथल्या काही बदमाशांनी पुढाकार घेतला, त्यामध्ये राजकुमार बडोले असेल पुढाकार घेणाऱ्यापैकी, त्याला 5 वर्ष मंत्रिपद मिळालं होतं बदमाशाला। पुन्हा त्याच्यानंतर आता उदगीरचा संजय बनसोडे, त्याला सुद्धा 5 वर्ष मंत्रिपद मिळालं होतं। ह्या दोन्ही बदमाशांनी पुढाकार घेतला आणि मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। आणि त्यामुळं त्या कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या राजकीय लोकांनी सुद्धा पक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी सभागृहात काही विशेष त्या ठिकाणी निवेदन सादर केलेली आहेत। खरं तर हे निवेदन सादर करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला अधिकार नाहीये, कारण ही सामाजिक लढाई आहे। त्या सामाजिक लढाईमध्ये गाव कुठं महारवाडा, गाव कुठं मानवाडा असताना जर आमची ताकद कमी आहे म्हणून जर तमाशा करत असाल, कुठल्याही राजकीय पक्षाचा बदमाश असेल त्याला ताकद मातंग समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही। यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं। आज त्यांची चुकीची भावना तयार झालेली आहे। ही लढाई तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही लढाई लोकवर्गीकरणाच्या विरोधातली मुळीच नाही। महाराणा लक्षात आलेलं आहे, पूर्वाश्रमीच्या महाराणा लक्षात आलेलं आहे की आपली ही लढाई उपवर्गीकरण अपगडच्या विरोधातली नाही। मी ठणकावून सांगतो, डंके के चोट पे, जेवढ्या आंबेडकर चळवळीच्या नेत्यांनी सांगावं, या ठिकाणी आम्हाला ठणकावून सांगावं की तुमचा विरोध ह्या अपगडाला नाहीये। छुपा अजेंडा तुमचा दडलेला आहे। पोटात जे दडलंय ते ओठात आणा, तरच 59 जातीला तुम्ही एकत्रित करा। जर आमच्यातल्या काही विकृत प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही दिशाभूल करून जर त्या स्टेजवर आणत असाल आणि त्यांना जर सांगत असाल की 59 जाती आमच्या सोबत आहेत, तर हे 100% चुकीचं आहे, 100% चुकीचं। या आंबेडकर चळवळीमध्ये जर खऱ्या अर्थाने जर ताकद असती तर भारत देशाला आझादी मिळून 80 वर्ष पूर्ण होत आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली धम्माची दीक्षा घेतलेली आहे। आज त्या दीक्षेला किती वर्ष झालेले आहेत? 70 वर्ष 4 महिने पूर्ण होत आहेत। तरी सुद्धा अजून बाबासाहेबांचा धर्म तुम्ही एकट्याने सुद्धा स्वीकारलेला नाही। किती डॉक्टर, इंजिनियर, किती तुमचे सायंटिस्ट, किती तुमचे तत्वज्ञानी जेवढे गरबावत असेल तर तुम्ही आमच्या मांगाला शिव्या देण्याचं पाप करा आणि नंतर बाबासाहेबाला तुम्ही सांगा की आम्ही तुमचे वंशज आणि आम्ही आमचे बाप आहोत असं म्हणून तुम्ही आम्हाला जर म्हटलं तर आम्ही तुमचं पाहिजे त्या ठिकाणी स्वागत करायला तयार आहोत। आम्हाला बाबासाहेबांच्या वंशजाच्या विरोधात आम्हाला जायचं नाही। आम्हाला बाबासाहेबांच्या वंशजाला एकही शब्दाचा आम्हाला कुठलाही प्रतिकार करायचा नाही। परंतु बाबासाहेबांच्या वंशजांनी या नामर्थ व्यवस्थेतल्या हलकट लोकांना जर बाबासाहेबांच्या नावाखाली तुम्हाला साक्षीला बसून नीच प्रवृत्तीची भाषा करत असतील, हलकट शब्द वापरत असतील, त्या ठिकाणी अर्वाच्य भाषा वापरत असतील, तर त्या माननीय रामदासजी आठवले साहेबांना सुद्धा माझं या ठिकाणावर वचन आहे, शब्द आहे की विचारा आपल्या सगळ्या लोकांचे जातीचे दाखले काय आहेत ते काढा बाहेर आणि मग तुम्ही मांगाला तुम्ही प्रति हमला करा। ही लढाई कशाची? बाबासाहेबांची लढाई करत असतील तर ते त्यांना किती योग्य वाटते मला माहिती नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने कोण तो थाटेचा माटे बदमाश त्या ठिकाणी किती दारू पितो रात्रीला माहित नाही आणि त्याची उद्धरते का नाही सकाळी ते बी कळत नाही। आज त्या नशेडी लोकांना बाबासाहेबांना जर तुम्ही बाप म्हणून घेत असाल, अरे तू तुमच्या अवलादीला असली अवलाद जर बाबासाहेब म्हणून घेत असाल तर त्या बाबासाहेबांच्या वंशजाला सुद्धा तुम्ही पाणी मानवण्याचं काम करतायत। पूर्वाश्रमीच्या महाराज एक लक्षात ठेवलं पाहिजे, तथागत गौतम बुद्धाची जी शिकवण आहे प्रज्ञाशील करुणा ती आचरणात आणा आणि मग बाबासाहेबांना तुम्ही बाप म्हणा। खऱ्या अर्थाने बाबासाहेब काय तोंडाने डाळ बोलता रे नालायकानो, महापुरुषाचे बाप आहेत, बापाचे बाप आहेत म्हणतात। अरे कवडीची अक्कल नसलेल्या लोकांना आनंदराज आंबेडकर साहेब तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, नेतृत्व तुम्ही महाराष्ट्रात करताय असल्या अंगळ व्यवस्थेतल्या लोकांना बाबासाहेबांचा अवलाद म्हणून घेण्यासाठी
त्यांना थारा देऊ नका. असली नीच माणसं जर तुमच्या सोबत बसली तर आम्हाला सुद्धा लाज वाटेल. अशा नालायक लोकांना व्यासपीठावर न बसवता सामाजिक कार्यकर्त्याचा अजेंडा घेऊन तुम्ही पुढे या. ही मातंग समाजाची अवलाद तुमच्या सोबत नतमस्तक होऊन विचाराची देवाणघेवाण करायला तयार आहे. परंतु अशा पागल लोकांना सोशल मीडिया मधून थांबवा, नाहीतर मग आमची पिसाळलेली अवलाद आहे. ही जर पिसाळली तर कुठे कुणाला चावा घेईल, कुठे अराजकता निर्माण होईल, काही सुद्धा ठाणपत्ता एकमेकाचा लागणार नाही. मग आपण बाबासाहेबांना आम्ही बाबासाहेबांचे वंशज आणि बाबासाहेबांचे बाप आहेत असं जर म्हणून घेऊ तर त्याच्यात सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. हे फार मोठा प्रश्न आहे आणि हा मोठा प्रश्न आम्ही तुमच्याकडे प्रकाश आंबेडकर साहेब, रामदास आठवले साहेब, या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेब, राजरतन साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, ह्या सगळ्याला आम्ही एक चांगले नेते म्हणून आम्ही पाहतोय. त्यांनी चांगल्या पद्धतीने बोलवावं, आमच्या लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं. कशासाठी त्या बडोदरांच्या बनपटफोड्याला रिकामे पैसे महाग आल्या पैशाचा म्हणून जर अशा पद्धतीचा जर कार्यक्रम करत असतील तर आम्ही तसं उत्तर देऊ. त्यासाठी मात्र आम्ही लढा कुठेच कमी पडणार नाही. धून बराबर धून शराबी तुम्हारे बराबर हमारी खराबी अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ नका. आणि म्हणून या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये अण्णा भाऊजींना जर आता जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर नाही बोललो तर मग मात्र त्या ठिकाणी आमची